दुपारच्या सत्रामधील आपण दुसरी लढत म्हणजे पहिल्या फेरीतील अंतिम सामना, पाचवा सामना आपण पाहतो. एक साईडला मोसारे विपक्ष खान हाऊस हा सामना आपण पाहतो. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रवीण पाटील, प्रवीण पाटेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी खानाव संघाकडून संजू आणि आपण पाहतोय प्रतीक अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचाच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर मॅन फ्रॉम केवाले आणि अनिल टेंबे मॅन फ्रॉम वलप या पंचाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. तसेच गोलंदाज तयार, पहिला चेंडू, हो पहिला चेंडू होता होता. अतिशय वेगळी गोलंदाजी स्टाईल आपण इथं पाहतोय. ज्या प्रकारे पाकिस्तानी खेळाडू आपण पाहतो शोएल तन्वीर ज्या प्रकारे चेंडू रिलीज करतो त्या प्रकारे थोडीशी स्टाईल आपण पाहतो इथे गोलंदाज प्रवीणची आपण पाहतो. संजय आणि प्रतीक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं गरजेचं. इथे पहा उकेलाय चेंडू हवेत आणि सोपा झेल मात्र इथे सोडला जातोय. मोठा ते धक्का लागला असता टीम खानाव संघाला, परंतु इथे जीवनदान मिळते संजूला. जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलेल का हे देखील पाहणं गरजेचं. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर या चेंडूवर धाव संख्येचा श्री गणेशा केला जातोय. संजूच्या बॅटमधून एक धाव, टॉपेज लागला होता मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नामध्ये. अतिशय सोपा झेल मात्र भूमीला दान केला. आता जीवनदान मिळाले, कशा प्रकारे जीवनदानाचा फायदा उचलेला संजू हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण तयार. इथे पहा चेंडू पिच झाल्यानंतर अतिरिक्त उसळी, पंचांचा इशारा येतो. यस इट इज अ वन बाउन्स. चेंडू पिच झाल्यानंतर बराचसा उसळी घेणारा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी लगेचच वन बाउन्सची ताकीद दिली गोलंदाजाला. धाव फलक स्थिरावते, धाव फलक 1 या आकड्यावर. इथे पहा मोठा फटका लागवायचा होता, हलकीशी एज आणि इथे शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळालं. एकेरी धाव वाचू शकत नाही, एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल 2 या आकड्यावर. अतिशय सुरुवात चांगली राहिली टीम मोसारे संघाची आपण पाहतो. गोलंदाजी मार्फत प्रवीण दमदार गोलंदाजी करत असताना मोठे फटके कुठेतरी मारून देत नाहीये. पॉवर प्लेची सुरुवात अतिशय दमदार केले ती प्रवीणने. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. संजू ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. जीवनदान मिळालं तर जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल संजू पाहणं गरजेचं राहील. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण तयार. राईट टर्म ओव्हर द विकेट. इथे पहा मोठा फटका लागवायचा होता, वाईडिश लॉंग ऑफला खेळू तैनात. इथे मात्र आता जीवनदान मिळणार नाही. पहिला करारा झटका, पहिल्या विकेटचं पतन. संजू बॅक टू द डग आउट. ज्या प्रकारे मोठे फटके मारण्यासाठी नक्कीच सक्षम असलेला खेळाडू संजूला परतावं लागलं. जीवनदानाचा फायदा उचलता आला नाही. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील कशा प्रकारे कामगिरी राहील. नक्कीच दमदार कामगिरी सातत्यपूर्वक टीम गावदेवी खानाव संघ योगेश पाटीलने केले आणि या मॅचमध्ये देखील पाहूया कशा प्रकारे खेळ सादर करेल. कारण की जबरदस्त ऑलराऊंडर आणि बॅट्समन आणि गोलंदाजी अतिशय बहारदार आपल्याला पाहायला मिळते. योगेश पाटील इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर आलाय. संजू आपण पाहतो डगआउटच्या दिशेने करता जात असताना निराशजनक फलंदाजी राहिली. आता मात्र योगेश पाटीलला पूर्णपणे टीमची धुरा सांभाळावी लागेल आणि कशा प्रकारे खेळ सादर केले हे देखील पाहणं गरजेचं. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये, ते म्हणजे प्रवीणच्या. इथे पहा ऑफ स्टिकला शपलून मारण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेग रिझन मध्ये, वन बाउन्स सीमा पार. That's a 4 run.
तर आई गावदेवी खानाव संघ जाऊन पोचलाय. एक गडी बाद 6 या आकड्यावर. अतिशय सुरुवात चांगली राहिली योगेशची. गोलंदाजीचा विचार केला प्रवीण पाटेकरचा तर दमदार गोलंदाजी मी म्हणेल. धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 6. एक गडी बाद. योगेश पाटीलने पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर चौकार लगवला जातोय असं म्हणतात ना. चला आई गावदेवी खानाव संघाचा धाव संख्या आपण पाहतो 6. वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातील दुसरं षटक सचिन पाटेकर गोलंदाजी मार्कवर आलाय. स्ट्राईकला प्रतीक टू सचिन. राऊंड द विकेट. इथे पहा सुरेख देख ना फटका. चेंडू फुला हुक केलाय. चेंडू जाईल सला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अतिशय दमदार हिट लगवला गेला बा. चेंडू पिच झाला तर थोडासा खोलवर राहिला होता परंतु ऑफ स्टिकला शपल होऊन डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये दमदार हिट. पॉवरफुल हिट. फ्लॅट कडक आणि प्रतीकच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. तसेच आदरणीय दिनेश पाटील यांच्या माध्यमात हिमेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाच्या देणगी स्वरूपात कॅश प्राइज झाले. त्यांचं देखील आपण तिरंगा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर हल्ला बोल केला. प्रतीकच्या माध्यमातून हा आपण षटकार पाहतो. इथे ओव्हर पिच चेंडू होता. याला देखील चेंडूला फेकून दिला. चेंडू जाईल सरळ. लगातारचा ह्यूज आणि हँडसम आपण पाहतोय षटकार. दुसरा चेंडूला कॉपी बुक स्टाईल म्हटलं तरी चालेल. जबरदस्त फटकेबाजी प्रतीकच्या माध्यमातून हा येतोय दमदार शानदार हिट षटकार. आता मात्र हल्ला बोल केला जातोय. नक्कीच प्रेशर क्रिएट केलं जातंय गोलंदाजावरती सचिन गोलंदाजी मार्कवर. अँगल चेंज करत इथे पहा गोलंदाजी केली जाते. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू तैनात. अलॉन द कार्पेटच्या साईडने चेंडू अडवला जातोय. फेके देखील दर्जेदार राहिले त्यामुळे इथे फक्त आणि फक्त 1 रन. एका धाब्याने धावफलक पुढे. धावफलकावर धावा लागले ते म्हणजे 19. पहिलं षटक अतिशय दमदार राहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त प्रवीणने 6 धावा खर्च केले होता 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. त्यानंतर इथे प्रतीकने सुरुवात दमदार केली. लगातारचे 2 षटकार लगावून नक्कीच टीमला मात्र चांगल्या स्थितीमध्ये आणून दिले आई गावदेवी खानाव संघाला. योगेशने देखील सुरुवात चांगली केली. योगेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क जाणवला नाही. डॉट चेंडूचे सांगता इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बरेचसे चेंडू पुढे टाकले होते. आता मात्र थोडासा चेंडू मागे टाकला त्यामुळे इथे चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क जुळला नाही. इथे पहा सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. ऑफस्टिकला शपलून मारण्याचा प्रयत्न इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न योगेश पाटीलचा असफल ठरला. यॉर्कर चेंडू हाताळला गेला होता. सचिनच्या माध्यमातून 2 षटकार मारल्यानंतर बॅकअप नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक मी म्हणेल सचिनचं राहिलंय. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सचिन पाटेकर तयार. इथे पहा चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा हलकासा सरळ राहिला आणि चेंडू सरळ लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आपण पाहतो. टीम आई गावदेवी खानाव संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 1 गडी बाद 19. अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 19. 1 गडी बाद. पहिलं षटक अतिशय दमदार राहिलं होतं मोसारे टीमकडून प्रवीणचं. त्यानंतर
दमदार सुरुवात केली प्रतीकच्या माध्यमातून मागील 2 चेंडूवर 2 षटकार आणि योगेशच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या साह्याने धाव फलकावर धावा 1 गडी बाद 19. चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल गावदेवी खानाव संघ. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन कुणाल पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. यंग टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहतो कशा प्रकारे गोलंदाजी सादर करेल हे देखील पाहणं गरजेचं. स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहतोय. फुल टॉस होता आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. एलिव्हेशन कमी आणि विकेटचं पतन. तिरंगा चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. वेलकम. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना फुलटॉस पद्धतीचा कुणालने चेंडू हतलला होता आणि त्यावर प्रतीकने देखील हल्ला बोल केला होता, परंतु एलिव्हेशन कमी फ्लॅट हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच चांगला झेल घेतला गेला फॅन्स आणि विकेटचं पतन. दुसऱ्या विकेटचं पतन झालं. प्रतीकला परतावं लागलं. तंबूच्या असलेला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंकज. व्यासपीठावर पाहुण्यांचं खरं तर आगमन होते. राजेश शेठ चौधरी यांचं साहेबांचं इथं शुभ आगमन. विनंती असेल स्थानपन्न व्हायचंय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तिरंगा चषक 2024 आपण एन्जॉय करतोय. जबरदस्त आयोजन, बघतच प्रेमात पडावं असं दमदार शानदार नियोजन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. कुणाल पवार याचा चेंडू. मागील चेंडू फुलटॉस टाकला होता. इथे पहा थोडासा चेंडू पीच झाल्यानंतर खोलवर राहिला. चेंडूने बॅटमध्ये संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडूचे सांगता. कुणाल पवार गोलंदाजी मार्कवर. अतिशय दमदार गोलंदाजी आले. मागील षटक थोडंसं मागडं ठरलं होतं. पंकज पुन्हा एकदा तयार फलंदाजीसाठी. इथे पहा फुलटॉस होता ऑन साइडला काउ कॉर्नर रिजन मध्ये. पंकजच्या बॅट मधून दमदार ह्यूज आणि हँडसम हिट षटकार. चला आदरणीय निलेश शिनारे यांचं इथं देखील शुभागमन होत आहे. विनंती असेल यावं आपण व्यासपीठावर आपलं तिरंगा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल तयार. इथे ओव्हरपिच चेंडू टाकला होता. हलक्या त्याने चेंडू खेळलाय. ऑन साइडला मिड विकेट रिजनचा खेळाडू तिथे तैनात आहे. दूरवरून खेळाडू येईल, परंतु इथं चित्याच्या चपलाने 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट योगेश आणि पंकजच्या माध्यमातून आपण पाहतो. पंकजने देखील दमदार सुरुवात केली. पहिला चेंडू डॉट नक्कीच खेळला होता. त्यानंतर ऑफ स्टिकला शपल होऊन फुल टॉस चेंडूला टोल केला कव्हर. इथे पहा पुन्हा एकदा फुल टॉस होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. कव्हर रिजन मध्ये खेळाडू तैनात. 1 बाउन्स उडवणी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. सुरेख चेंडू हतलला होता. कुणालने देखील फुल टॉस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क जुळला नाही, त्यामुळे कव्हर रिजन मध्ये दूरवरून खेळाडू आले आणि चेंडूची अडवणी केली. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. आता टोटल स्कोर बोर्डवर जर आपण पाहिलं तर 29 धावा 2 गडी बाद आई गावदेवी खानवा संघ आपण पाहतो. इथे पहा पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न. झेलची नामी संधी, परंतु झेल भूमीला दान केला जातोय. इथे देखील 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं खराब क्रिकेट मोसारे संघाकडून आपण पाहतो. 3 षटकाची इथे समाप्ती होईल. सँडी पालकर यांचा इशारा येतोय षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 2 गडी बाद 31 टू लॉस.
आदरणीय निलेशजी सिनारे साहेबांना विनंती असेल यावं आपण अतिथी मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. तिरंगा चषक 2024 मध्ये ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 10.10च्या सरासरीने जाऊन पोचलाय आई गावदेवी खानाव संघ 31 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम दिवस ग्रँड फिनाले फायनल डे आज आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील अंतिम लढत, त्यानंतर आपण क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलचे सामने खेळवणार आहोत. हाफ ट्रॅक होता, पूल करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडूवर हुक केलाय, चेंडू मिड विकेट रिजन मध्ये, एक धाव सहजरित्या पूर्ण केले जाईल. दुसरे धावेचा देखील प्रयत्न सफल राहिलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. योगेश पाटील आणि पंकज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. योगेश पाटीलकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. ऑन साईडला कव्हरला देखील चांगले फटके सजवत असताना आपण नेहमी पाहत असतो. खानाव संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा योगेश पाटील एक बेहतरीन ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना योगेश पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, ओव्हर द विकेट. इथे हाफ ट्रॅकर, अतिशय सुंदर आणि देखना फटका, चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये, 1 बाउन्स सीमा पार, दॅट्स 4 रन. ओव्हरचं षटक पहा किरण घेऊन आलाय. अतिशय सुरुवात चांगली राहिली मी म्हणेल योगेशची आणि खराब सुरुवात राहिली ते किरणची. शॉर्ट पिचमध्ये चेंडू टाकला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, अतिशय स्लोअरवर चेंडू टाकला होता, त्याला मात्र भिरकावून दिला योगेश पाटीलने. इथे देखील त्याच प्रकारे चेंडू टाकण्याचा प्रयत्न, हुक केलाय, चेंडू कव कॉर्नर रिजन मध्ये जातोय. वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू तिथे तैनात, दूरवरून खेळाडू येईल, चेंडूची अडवणी करेल, फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळत आहेत. टोटल स्कोरवर धावा लागले त्या म्हणजे या 2च्या साह्याने टोटल 39 2 गडी बाद 39 धावा धाव फलकावर आपण पाहतो. अतिशय सुरुवात चांगली राहिली होती मोसारे संघाची, त्यानंतर मोठे फटके मारले जाते. इथे पहा पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, वॉटर शॉट, परंतु इथे चेंडू पहा कोणताही खेळाडू नाहीये, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा पार, षटकार. पाटीलच्या बॅटमधून दमदार हिट पाहायला मिळाला. या 4 धावेने टोटल स्कोर बोर्ड धावा लागल्या त्या म्हणजे 43 धावा 2 गडी बाद. इथे किरणचा पुढचा चेंडू लोंद कार्पेटच्या साईने चेंडू वाईडिश लॉंगॉनला जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं केला जातोय, यस, आणि दुसऱ्या विकेटच्या नादामध्ये पंकजला रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल.
क्रिकेट संघ मोसारे संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील मोसारे संघ का डिफेंड करेल टीम खानाव संघ हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तोपर्यंत आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. मान्यवरांचा इथं मान सन्मान केला जाईल. आदरणीय राजेश शेठ चौधरी यांचा इथं शुभ सन्मान इथं केला जातोय. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ देऊन इथं खरं तर साहेबांना इथं सन्मानित करण्यात येते. आदरणीय अमर पाटील यांच्या शुभ हस्ते पवित्र शुभ हस्ते इथं मान सन्मान राजेश शेठ चौधरी यांचा इथं केला जातोय. 2100 रुपयाचं डोनेशन यांच्या माध्यमातून तिरंगा चषक 2024 मध्ये आलंय. त्यांचं सहर्ष स्वागत आणि हार्दिक आभार. सर्व मान्यवरांचा इथं मान सन्मान नक्कीच व्यासपीठावर केला जाईल. आपण स्क्रीनवर पाहत आहात अमर शेठच्या माध्यमातून खरं तर राजेश शेठ चौधरी यांचा मान सन्मान इथं केला जातोय. तसेच निलेशजी सिनारे साहेबांचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तिरंगा चषक 2024 हे दमदार आणि शानदार पर्व आपण पाहत आहात. निलेशजी सिनारे यांचं इथं सहर्ष स्वागत केलं जाईल. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे अमर शेठ यांच्या माध्यमातून खरं तर स्वागत केलं जात आहे. चला आयोजकांचे बाचे आपण पाहतोय. आर्यन फडके यांचा देखील इथं शुभ सन्मान केला जाईल स्पर्धेच्या वतीनं. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये आर्यनची राहिली. 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतो. तर आर्यनचा देखील इथं शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आयोजकांचे बाचे आपण पाहतो. अमर शेठ यांचे बाचे आर्यनचा इथं शुभ सन्मान केला जाईल. ऑन स्क्रीन आपण पाहतो. चला 4 षटकाचा सामना इथे संपन्न झालाय. पूर्ववर्धाचा खेळ संपन्न झालाय. 48 धावा केल्या होत्या टीम आई गावदेवी खानाव संघाने आणि जय हनुमान क्रिकेट मोसारे संघासमोर 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरला संधी. आणि हार्दिक स्वागत करतो. साइडला सूरज आणि अजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान क्रिकेट संघ मोसारे यांच्या माध्यमातून आपण पाहतो. 48 धावा केल्यात. 49 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. तर टीम खानाव संघाने कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील हे आपण पाहूया. वैयक्तिक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पंकज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. उंच कदकाठीचा हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी नेहमीच पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आपण पाहिला. आता गोलंदाजीची धुरा संजूने त्याच्याकडे सोपवले. पहिलं षटक पिवंत षटक आपण पाहतो पंकज गोलंदाजी मार्कवर. पंच अनिल टेंबे यांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल मैदानाच्या आतमध्ये. पंकज गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सूरज पाटेकर.
पहिला चेंडू मोठा फटका लगवायचा होता, उंची जास्त लांबी कमी, झेल खाली क्षेत्ररक्षक येतील का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे 2 धावांनी नक्कीच अकाउंट ओपन केलं जात आहे जय हनुमान क्रिकेट संघ मोसारे संघाचं. 2 धावा सूरज पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, विस्फोटक फलंदाजीचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु टॉपेज लागला. झेलची नामी संधी होती परंतु तिथे कोणताही खेळाडू नव्हता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्यामुळे इथे बचावला सूरज पाटेकर. आपण पाहतो धाव फलकावर धावा 2. 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल, प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके येणं अनिवार्य राहील टीम मोसारे संघाला. इथे पहा चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा सरळ राहिला, त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क जाणवला नाही. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता सूरजचा, नो कनेक्शन, त्यामुळे चेंडू सरळ विसवतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. पंकज पुन्हा एकदा तयार, पंतांच्या उजव्या यष्टीतून गोलंदाजी करत असताना. इथे पहा पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क जाणवत नाही. लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. सूरज पाटेकरवर दडपण आणण्याचा प्रयत्न पंकजच्या माध्यमातून केला जातोय. लगातारचा दुसरा चेंडू डॉट, निर्धाव चेंडूची सांगता. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का हे देखील पाहूया. मोसारे टीम संघाकडून सूरज पाटेकर आणि अजय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 49 धावा करायच्यात, कशा प्रकारे धावा करतील हे पाहूया. गोलंदाज तयार. इथे पहा मोठा फटका येईल, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. इट्स अ ह्यूज हिट, फ्लॅट, दमदार, शानदार षटकार. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. थोडासा चेंडू पुढे टाकला होता, त्याचा फायदा सूरज पाटेकरने उचलला. ओव्हरपिच चेंडूला बनवून चेंडूला फेकून दिला मिड विकेट रिजन मध्ये. षटकार करता मच निडेड षटकार मी म्हणेल टीम मोसारे संघाकडून. सूरज पाटेकर फलंदाजी करत असताना 4 चेंडू 8 धावांची भारदार खेळी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू पिच झाला, थोडासा गोलवर राहिला बा. चेंडू काहीच समजू शकला नाही फलंदाज सूरज पाटेकर. खेळपट्टी थोडीशी बदलताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पिच झाल्यानंतर बराचसा खोलवर, त्यामुळे डॉट चेंडूची सांगता. अद्याप 1 चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावर धावा आपण पाहतो 8. गोलंदाज शेवटचा चेंडू पेश करत असताना पंकज. इथे पहा चेंडू पिच झाल्यानंतर पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिला षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावर धावा आपण पाहतो टीम मोसारे संघ जाऊन पोचलाय बिनगडी बाद 8. 49 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आता धाव फलकावर धावाचं समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण. थँक्यू व्हेरी मच. एक षटकार जरूर सूरज पाटेकरच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर लगातारचे 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे होते आणि पंकजने अतिशय दमदार गोलंदाजी केली. लगातार 2 चेंडू डॉट फेकले गेले. धाव फलक स्थिर आपण पाहतो. धाव फलकावर धावा बिनगडी बाद 8. येणारे 18 चेंडू 41 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक मंगेश कर्णक गोलंदाजी मार्कवर. मंगेश कर्णक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू राऊंड द विकेट. पहिला चेंडू तेज गोलंदाजी बीट केलाय. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. जागेवर खेळून काढण्याचा प्रयत्न होता फलंदाज आपण पाहतो अजयचा आणि पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. गोलंदाजी ऍक्शन पहा, अतिशय दमदार ऍक्शन आहे. महेश पथिराना ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, लसित मलिंगा ज्या प्रकारे गोलंदाजी करतात त्या प्रकारे मंगेश कर्णकची देखील ती स्टाईल आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला होता. वाईड यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला चेंडू डॉट खेळला जातोय अजय. इथे देखील ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि चांगली लाईन सटीक गोलंदाजी मी म्हणेल मंगेश कर्णकच्या माध्यमातून.
नक्की लावडा फील केली होती मंगेशच्या माध्यमातून, परंतु लगेचच फेटाळली पंचांनी. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर असं पंचांचं म्हणणं. त्यामुळे लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. इथे मात्र दडपण आणि प्रेशर क्रिएट केला जातोय जय हनुमान टीम क्रिकेट संघ मोसारे टीम समोर. मोठे फटके येणं गरजेचं राहील. प्रत्येक षटकामध्ये 2 संदेश सर जर मोठे फटके आले तर मॅचचा निकाल वेगळाच लागेल, परंतु इथे मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं जातं. या ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. योगेश पाटील दूरवरून येतील मिड विकेट रिझनमध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव संख्या 9 आकडेवर. बिनगडी बाद 9. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये थोडीशी डोकेदुखी नक्कीच कर्णधाराला असते. फिल्डिंगची सजावट नेहमीच बदलताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश कर्णुक तयार. तर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मंगेश कर्णुक. इथे फुलटॉस होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये खेळाडू तैनात. एक धाव सहजरित्या पूर्ण केले जाईल. अतिशय दमदार क्षेत्ररक्षण तिथे राहिलं. मोठे फटके कुठेतरी येत नाही आहेत. मोठे फटके नक्कीच मोसारे टीम संघाकडून सूरज आणि अजयला मारावे लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जमेची बाजू असेल, परंतु इथे धाव फलकावर धावा डबल डिजिटमध्ये फक्त आणि फक्त 10. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. येणारे 14 चेंडू 39 धावा. आव्हान मात्र अतिशय अवघड आहे, परंतु पॉसिबल देखील होऊ शकतं, कारण की धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे आता फक्त आणि फक्त 10. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन कुठेतरी जुळत नाहीये आणि त्यामुळे डॉट चेंडूची इथं सांगता होते. मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं जात आहे. मंगेशचे देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 2 धावा फक्त खर्च केलेत. सुरेख गोलंदाजी, चांगली लाईन सटीक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा मेरिट पाहून कुठेतरी फलंदाजी करावी लागेल इथे फलंदाजांना. इथे फुलटॉस होता. फुलटॉस चेंडूला देखील यस पंचांचा इशारा येतोय. क्लीन बोल्ड विकेटचं पतन आणि पहिला दे धक्का टीम मोसारे संघाला. 2 षटकाची इथं समाप्ती होते. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 10 आणि आता येणारे चेंडू असतील 12 आणि धावांची गरज असेल 39. यस आपण ऑन स्क्रीन पाहतो. साई स्टार विगर संघाचे दीपक जी फडके, एक लिजेंड खेळाडू, ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा साई स्टार विगर संघाचा दमदार केली ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खरं तर दमदार सातत्यपूर्वक केली. त्यांच्या माध्यमातून साई स्टार विगर संघ आपण पाहतो. तेच ऑन स्क्रीन आपण पाहतोय. दीपक भाई फडके ऑन स्क्रीन. पूर्णपणे चांगलं मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून देखील केलं जातं. दमदार नाईटची स्पर्धा गेल्या वर्षी आपण पाहिली आणि ते आपण स्क्रीनवर पाहतोय. मर्याई हॉटेलच्या माध्यमातून खरं तर ही टी शर्ट परिधान करत असताना साई स्टार विगर संघ आपण स्क्रीनवर पाहतोय. तर 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 10. आता मात्र आव्हान अतिशय कडवं आहे. 12 चेंडू 39 धावा करतात. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न लेग स्टिकला बराचसा सोडून जातोय. यस पंचांचा इशारा तो अनिल टेंबे आमच्यापर्यंत इशारा करतायत की हा वाईट चेंडू असेल. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल स्कोर बरोबर धावा लागले त्या म्हणजे 11. एक गडी बाद. योगेश पाटील पुन्हा एकदा सज्ज. 38 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. इथे पण ब्लॉक होलपचा चेंडू टाकला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफमध्ये खेळाडू तिथे पोचतील तोपर्यंत फेकी होईल. 1 धाव मात्र सहजरित्या मिळते. एकेरी दुहेरी धावेने कोणताच फरक पडणार नाही टीम आई गावदेवी खानाव संघाला, कारण की लक्ष मात्र आता गाठायचं आहे ते म्हणजे फार लांबचं. 11 चेंडू 37 धावा म्हटलं की तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं राहील. ते फटके कोण मारेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. प्रवीण फलंदाजी मार्कवर आणि सूरज पाटेकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. इथे पहा मोठा फटका लगावला जाईल का. ऑफ साईडला खेळाडू तैनात. पंकज तिथे चेंडूची अडवणी करतील, फेकी करतील. एकेरी धाव मात्र सहजरित्या मिळते. एकेरी धावेने धाव फलक पुढे. टोटल 13 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण अंतिम सामना पहिल्या फेरीतील
एक साईडला आई गावदेवी खाना विपक्ष त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय जय हनुमान क्रिकेट संघ मोसारे. इथे ओरपी चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तिथे तैनात, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावेने इथे धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 14 धाव फलकावर धावा, एक गडी बाद, तिसरं षटक प्रगतीपथावर. अद्याप 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावांचं मापक आव्हान ठेवलं गेलं इथे टीम मोसारे संघासमोर. मोठे फटके या मारावे लागतील. सामना जिंकायचा असेल, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व राखायचं असेल तर मोठे फटके कुठेतरी येणं गरजेचं. इथे पण एज कॉट बिहाइंड द विकेट, एज अँड टेकन, फलंदाज बाद, दुसऱ्या विकेटचं पतन. प्रवीण पाटेकर बॅक टू द डगआउट. योगेश पाटीलला नक्कीच हा विकेट मिळतोय. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतो. दमदार फलंदाजी देखील पाहायला मिळाले योगेश पाटीलच्या बॅटमधून आणि गोलंदाजी देखील तितकीच बहारदार पाहायला मिळते. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता सूरज आणि सचिन. आता सचिन खेळताना पाहायला मिळेल. सचिन पाटेकर फलंदाजी मार्कवर, थोडासा बॅकफुटला जाताना टीम जय हनुमान क्रिकेट संघ मोसारे संघ आपण पाहतो. धाव फलकावर धावा 14, येणारे 8 चेंडू 35 धावेंची गरज. इथून 2 मोठे फटके येतील का हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज योगेश पाटील ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. इथे पहा बॅटची कडा लागून चेंडू शॉर्ट फाइंड मध्ये. मंगेश कर्णोक तिथे तैनात आपण पाहतात. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने धाव फलक पुन्हा एकदा पुढे 15 या आकड्यावर. 34 धावेंची गरज, 7 चेंडू 34 धावा. प्रत्येक चेंडूवर आता इथे मोठे फटके येणं गरजेचं राहील. इथे मात्र पूर्णपणे मी म्हणेल सामना झुकत असताना आई गावदेवी खानाव संघासमोर इथे मोठा फटका आला नाही तर पूर्णपणे सामना इथे खानाव संघाकडे झुकला जाईल. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर संधूचा बॅकअप देखील तिथं चांगलं राहिलं होतं, परंतु इथे एक धाव एक्स्ट्रा मिळेल. 1+1 अशा 2 धावा. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू हाताळला होता योगेश पाटीलने, त्यामुळे त्याचा फायदा इथे 2 फलंदाजांना नक्कीच मिळाला. 2 धावेने धाव फलक पुढे. टोटल स्कोर बरोबर धावा लागले त्या म्हणजे 17, 2 गडी बाद. सचिन पाटेकर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला खेळेल. योगेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. शेवटचा चेंडू. इथे बा मोठा फटका लगवायचा होता. बॅक टू द बॉलर, चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि झेलची नामी संधी. तिसऱ्या विकेटचं पतन आणि 3 षटकाच्या अखेरीस टोटल स्कोर बरोबर जय हनुमान मोसारे संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 3 गडी बाद 17. आता येणारे चेंडू असतील 6 आणि समीकरण असेल 32 धावेंचं. ते 6 चेंडू 32 धाब्यांची गरज. सामना जिंकायचा असेल तर टीम मोसारे संघाला प्रत्येक चेंडूवर हल्लाबोल करावा लागेल. प्रत्येक चेंडूमध्ये मोठा फटका येणं अनिवार्य राहील. चांगला खेळ सादर केला बॅटिंगमध्ये देखील आपण पाहतो आई गावदेवी खानाव संघाने आणि गोलंदाजी देखील बहारदार राहिली. तीनही गोलंदाजीचा विचार केला. पंकज, योगेश आणि मंगेशचा दमदार आणि शानदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आता स्लॉग ओव्हरचं षटक गोलंदाजी मार्कवर कुणाल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न. पंत आमच्यापर्यंत वळतील, इशारा येतोय 1 बाउन्स आणि वाईडचा देखील. म्हणजेच 1 धाव अवंतर धाव संख्येमध्ये बदल. आता येणारे 6 चेंडू 31 धाब्याची गरज. मोठे फटके येतील का? सलामीवीर फलंदाज सूरज पाटेकर मैदानाच्या आतमध्ये आहे. डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाजाने जर मोठी इथं फटकेबाजी केली तर थोडंसं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. इथे पहा तेच तर गोलंदाज क्या बात आहे. मागील चेंडू हाफ ट्रॅकर टाकला होता. इथे मात्र लेजर चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता, नक्कीच मारायचा होता सूरज पाटेकरला, परंतु चेंडूने बॅटमध्ये कोणता संपर्क जाणवला नाही. अतिशय लॉलीपॉप चेंडू टाकला होता, परंतु गतीमध्ये बीट केलं सूरज पाटेकरला. इथे कुणालचा पुढचा चेंडू.
इथे पहा हाफ ट्रॅकर टाकला होता आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केले जाते. मिड विकेट रिजनमध्ये खेळाडू तैनात. एका धावेने धाव फलक पुढे. आता मात्र औपचारिकता या मॅचमध्ये आपण पाहतो. 4 चेंडू 30 धावेची गरज टीम अजय हनुमान क्रिकेट संघ मोसारे संघाला. 4 चेंडू 30 धावेची गरज. आता मात्र मॅच पूर्णपणे झुकले ते म्हणजे आई गावदेवी खानाव संघासमोर. यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. साई स्टार विहिगर विपक्ष. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल साई स्टार विहिगर संघा पुढे. चला कर्णधार व्यासपीठाकडे यायचे. 4 चेंडू 30 धावेची गरज. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. वाईडिश लॉंग ऑफ आणि कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स सीमा पार 4 रन. अडवण्यासाठी हा प्रेमच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर हाफ ट्रॅकर टाकला होता आणि त्याला अतिशय गॅप शॉट सिलेक्शन कव्हर रिझनमध्ये 1 बाउन्स सीमापार चौकार आला. चौकाराने धाव फलक 23 3 लॉस. इथे पहा मोठा फटका पुन्हा एकदा लगवायचा होता. ओव्हर पिच चेंडू होता. हाफ वॉली होती. हाफ वॉलीला कनेक्ट करू शकला नाही प्रेम आणि कुणालच्या माध्यमातून हा चेंडू डॉट फेकला जातोय. अतिशय दमदार गोलंदाजी राहिली. मागील चेंडूचा विचार केला. थोडासा हाफ ट्रॅकर टाकला होता. त्यानंतर अतिशय चांगली सटीक लाईन लेन इथं पाहायला मिळते कुणालच्या माध्यमातून. 2 चेंडू 26 धावेंची गरज औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये. इथे फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रिझनमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू तैनात. इथे सौरभ तिथे आपण पाहतो. 1 धाव आणि एका धावेने धाव फलक पुढे 24 धावा. साई स्टार विगर संघाच्या संघनायकाला विनंती असेल. यस आलेत. आर्यन कर्णधार इथं उपस्थित आहेत आणि या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच फाईट बॅक करेल. वेळ न दौडता आपण लगेचच टॉस करणार आहोत. सज्ज राहायचे. 1 चेंडू 25 धावा औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये. चला इथे पहा शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा येतोय दमदार शानदार षटकार. आणि इथे पहा विजयी संघाचे हार्दिक स्वागत. आई गावदेवी खानाव संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालाय आणि परास्त झालाय तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ आपण पाहतो मोसारे संघ. पुढील वाटचाली शुभेच्छा देऊया त्यांना. आणि पुढील होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतो साई स्टार विगर विपक्ष आई गावदेवी खानाव ही होणार आहे. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर गीत.